Hello dear students, welcome to Chatty Coaching classes. I hope you are studying very well and hard. We are learning your 10th mathematics chapter, that is arithmetic progression. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं तर आपण एक द वाईज टीचर अशी एक स्टोरी पाहिली होती, जिथे मी तुम्हाला एक टेबल ड्रॉ करून सांगितलं होतं की अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन या दोन्ही प्रोग्रेशनमधलं रिलेशन काय आहे. अदरवाईज जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन्स हे दोन्ही प्रोग्रेशन आपण नेक्स्ट इयर म्हणजेच 11th स्टँडर्डला शिकणार आहोत आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे प्रोग्रेशन आपण यावर्षी शिकवत आहोत. यामध्ये आपण बराचसा भाग कवर केला आहे. आज आपण न्यू पॉईंट स्टार्ट करतो आहे. व्हॉट इज दॅट? द सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, एन टर्म्स इज व्हॉट? द नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे. आता सपोज आपलं अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे गिवन 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. आपल्याला जर फर्स्ट 20 टर्म्सची समेशन करायची आहे, द समेशन ऑफ फर्स्ट 20 टर्म्स ऑफ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन, तर आपण कसं करणार? वी हॅव नो आयडिया. आपल्याला इथे गॉसने त्यासाठी काही फॉर्म्युले दिले आहेत, ज्यावरून जे फॉर्म्युले यूज करून आपण सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स काढू शकतो अरिथमॅटिक प्रोग्रेशनची. कोणतंही अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर हे फॉर्म्युले यूज करून आपण सम ऑफ फर्स्ट एन टर्म काढू शकतो. ओके, सी, in arithmetic progression a is the first term. Okay, we all know that we write t1, that is the first term of arithmetic progression, as a, and we write common difference as d. Okay, then the sum of first n terms of arithmetic progression is Sn. Okay, S is the sum of first n terms of given arithmetic progression. C, in an AP, A is the first term and D is the common difference. Let's write sum of first n terms as Sn. Okay, I will tell you directly the formulas and you have to learn this, mug up this. Okay, हे फॉर्म्युलाज तुम्हाला पाठ करायचे आहेत. मी डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले सांगते. सी, Sn is sum of first n terms. Okay, sum of first n terms is equal to n upon 2. n is what? Number of terms upon 2 in bracket 2a, where a काय आहे? a is the first term, again plus n is number of terms, minus 1 into d. d is the common difference, whereas d is the common difference. After that हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता किंवा त्याला ऑप्शनल हा फॉर्म्युला आहे सेकंड. सी, Sn is equal to n into a. n is okay number of term, a is the first term, plus n into n plus 1 upon 2 into d, whereas d is the common difference. हा किंवा हा, you can use any one of this formula to find the sum of first n terms of given arithmetic progression. Okay, after that we will move towards this third formula. Sn is equal to n upon 2 a plus n minus 1 into d. Okay, a plus n minus 1 into d. This is the formula we use to calculate the tn, that is n term. Okay, if you remember, tn is equal to a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आहे. आपण n टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतो. पहा, तो फॉर्म्युला इथे आपण यूज करतो आहे. त्यानंतर पहा, Sn is equal to n upon 2 into bracket t1 plus t2. Okay, t1 is what? First term, t2 is second term. You can write this as हेच फॉर्म्युला तुम्ही कसा लिहू शकता? तर Sn is equal to n upon 2 into first term plus last term. Okay, फॉर्म्युले लक्षात आले? पहा, आपण आज काय शिकतोय तर सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जर आपल्याला फर्स्ट एन टर्म्स असतील कोणत्याही गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या, जर समेशन करायचं आहे त्याची, सपोज वी हॅव टू कॅल्क्युलेट द फर्स्ट 20 टर्म्स ऑफ गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हाऊ टू फाइंड? वी डोंट हॅव एनी आयडिया. सो गॉसने आपल्याला इथे हे
फॉर्म्युलाज इंट्रोड्यूस करून दिले आहेत, ज्यांचा यूज करून आपण nth टर्म काढू शकतो, सम ऑफ n टर्म काढू शकतो. अँड हाऊ वी शो दॅट वी कॅन राईट सम ऑफ n टर्म ॲज Sn. ओके, सो Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. This is the first formula. Alternately, you can use this formula, that is Sn is equal to Na plus n into n plus 1 upon 2 into d. या दोन्ही फॉर्म्युलाजपैकी तुम्ही कोणताही फॉर्म्युला Sn फाइंड करण्यासाठी यूज करू शकता. त्या पुढे जाऊन तुम्हाला अजून फॉर्म्युले दिले आहेत पहा. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 प्लस a म्हणजे काय, तर फर्स्ट टर्म आहे. ओके, आणि इथे Tn कॅल्क्युलेट करायचा जो काही फॉर्म्युला आहे दॅट इज a प्लस n मायनस 1 इंटू डी, तो फॉर्म्युला तुम्हाला इथे दिला आहे. प्लीज कीप दिस फॉर्म्युलाज इन माइंड, डोंट हॅव एनी टाईप ऑफ कन्फ्युजन. फॉर्म्युलासाठी तुम्ही एक छोटीशी सेपरेट नोटबुक करा, अदरवाईज हे फॉर्म्युले एका मोठ्या पेजवर लिहून तुमच्या घरामध्ये कुठेतरी वॉलवर ऑर डोअर एनिवेअर स्टिक दिस. ओके, सो ते सतत तुमच्या नजरेसमोर राहतील आणि पाठ होतील. So next one, Sn is equal to n upon 2 into T1 plus T2. Okay, T1 is first term and T2 is the second term. We can write this as Sn is equal to n upon 2 into first term plus last term. Okay, first term plus last term. Okay, जे काही आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलं असेल त्याची फर्स्ट टर्म असेल सपोज 1 2 3 सो ऑन 200, तर ह्याची फर्स्ट टर्म काय झाली, दॅट इज a1 झाली अँड लास्ट टर्म इज 200. ओके, दिस इज हाऊ देर आर टोटल 5 फॉर्म्युलेज. इफ यू वॉन्ट इट प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट, अदरवाइज आय विल प्रोवाइड यू ऑल दिस फॉर्म्युलाज इन युअर नोट्स. सी, पहा आपण सम ऑफ n कसे काढायचे, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं फाइंड करायचं ते पाहिलं. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 सोडवायला स्टार्ट करतो आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल ऑफ युअर प्रॅक्टिस सेट 3.3. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिवली. फाइंड S27. ओके, फर्स्ट टर्म a is 6, d कॉमन डिफरन्स d is 3, आपल्याला S27 फाइंड करायचं आहे. इथे तुम्हाला त्यांनी फिल इन द ब्लँक्स ऑर्डरमध्ये दिलं आहे. आपण हे सम डिरेक्टली सॉल्व करतो आहे. ओके, पहा, कोणता फॉर्म्युला यूज करतो आहे, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, वी आर यूजिंग दिस फॉर्म्युला अँड वी विल सॉल्व द एक्झाम्पल. सी, they have given us a is equal to 6, d is equal to 3 and S27 we have to find. आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो आहे, तर S27 is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. पहा, n ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे दॅट इज 27, a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6, n 27 आणि d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3. आपण हा फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यूज प्लेस करूया आणि एक्झाम्पल सॉल्व करूया. Sn किती आहे, तर S27 इज इक्वल टू n आहे 27 अपॉन 2 इंटू 2a. 2 इंटू a काय आहे 6 प्लस n आहे 27 मायनस 1 इंटू d किती आहे 3. ओके, we will solve this. 27 upon 2, 6 2s are 12, 12 plus 27 minus 1 is 26 into 3. So 27 upon 2 into 12 plus 26 3s are 78. Okay, so 27 upon 2, 78 plus 12 is 19. Okay, 2 45s are 19.
So it will be sorry, it will be 12 and 15. 1000, so S 27 is equal to 1215. सी आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व केलं पहा. इथे आपल्याला फर्स्ट टर्म ए 6 इतकी दिलेली आहे. कॉमन डिफरन्स डी किती आहे 3. आपल्याला एस 27 ही टर्म फाइंड करायची आहे. इथे आपल्याला फक्त फिलिंग द ब्लँक्स करायचे आहेत इन युअर एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट. पण मी इथे होल एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. पहा एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आपण यूज केला. इथे ए डी आणि एस एनची किंमत आपण पुट केली. एस 27 इज इक्वल टू एनची व्हॅल्यू आहे 27 अपॉन 2 इज इक्वल टू 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस 27 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू किती आहे 3. पहा 27 अपॉन 2 इंटू 6 2 जा 12 प्लस 27मधून 1 मायनस केल्यावर 26 इंटू 3. 26 इंटू 3 78. 12 plus 78 is 19. 45 2s are 19. So 45 into 27 is 1215. That is 1215. Now we will move towards the next example. See the next example of practice set 3.2, that is example number 2. पहा textbook मध्ये फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. काय करायचं आपल्याला आहे सम फाइंड करायचं आहे फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्सचं. सो इवन नॅचरल नंबर्स आधी आपण लिहून घेऊया. इवन काय आहेत पहा 2 4 6 8 सो ऑन अप टू 123. आता फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर आपण लिहित नाही आहे. आपण काय लिहूया T123. कारण 123 नंबरचा इवन नॅचरल नंबर काय असणार आहे तो आपल्याला माहीत नाही आहे. सी इथे फर्स्ट टर्म ए काय आहे ए इज इक्वल टू 2 तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला कॉमन डिफरन्स डी काढायचा आहे. म्हणजेच काय तर T2 मायनस T1. पहा T2 आहे 4. 4 minus 2 is 2. Again 6 minus 4 is 2. 8 minus 6 is 2. So common difference D काय आला D is equal to 2. आणि काय दिलं आहे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे T 123 is equal to how much? Okay, sorry, they have given T 123 and आपल्याला काय फाइंड करायचं आहे सम ऑफ. सो S 123. Okay, see we will again use the same formula. Sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. हे फॉर्म्युलेज तुम्हाला कंपल्सरी लर्न पाठ करायचे आहेत. ओके, एस एन किती आहे एस 123. मे बी तुम्हाला दिसत नसेल बट सॉल्व करून झाल्यावर आय विल बी 123 अपॉन 2 बिकॉज एन इज 123. 2 इंटू ए काय आहे आपला 2 प्लस अगेन 123 मायनस 1 इंटू डी काय आहे आपला 2. बघा आपण हे सॉल्व करूया. 123 अपॉन 2. 2 इंटू 2 इज 4. 4 प्लस 123 मायनस 1 दॅट इज 122 इंटू 2. 123 upon 2 into 4 plus 122 into 2 is 244. So 123 upon 2 into पहा 244 plus 4 is 248.
So it is 248. After that, it will be 124. So 123 into 124 is equal to 15252. So S 123 is equal to 15,252. See, सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स काय असेल हे आपल्याला विचारलं आहे. इवन नॅचरल नंबर्स कोणते आहेत? 2 4 6 8 सो ऑन अप टू आपल्याला कोणत्या टर्मपर्यंत काढायचं आहे तर 123. सो टी 123. पहा इथे फर्स्ट टर्म काय आहे? ए इज 2. इथेचा कॉमन डिफरन्स आपण काढला दॅट इज T2 - T1. 4 - 2 इज 2. 6 - 4 इज 2. 8 - 6 इज 2. सो डी आला 2. टी आपल्याला 123 टर्म सांगितले आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर S 123 इज इक्वल टू किती हाऊ मच. वी यूज द फॉर्म्युला SN इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n - 1 इंटू डी. S 123 टर्म काढायची आहे. n इज 123/2 इंटू 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 2 म्हणून 2 इंटू 2 प्लस 123 - 1 इंटू 2. ओके, 2 2s are 4 plus 123 minus 1 is 122 and into 2. 4 plus 244. 122 into 2 is 244. So 123/2 into 248. 124 2s are 248. So here we got 124. 123 into 124 is 15,252. That is 15,252. So S 123rd term sum of first 123 even natural numbers is 15,252. You have to write this in word formation, that is the sum of first 123 even natural numbers is 15,252. Okay, this was the second example of practice set 3.3. We will solve the next example. We will solve the next example in next video. Till now it's enough for today. See, आपण आज काय पाहिले तर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स कॅल्क्युलेट कसे करायचे दॅट इज SNचे आपण टोटल आज आय गेस 5 फॉर्म्युले पाहिले आहेत. मी ते फॉर्म्युले तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड करेन. राईट डाऊन दॅट ऑल द फॉर्म्युलाज. ओके, आफ्टर दॅट प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण फर्स्ट 2 एक्झाम्पल्स सोडवले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.